आज ना दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी पालकाची भाजी केली आहे. अशी भाजी केलात ना, पालक न खाणारे सुद्धा आवडीने खातील, त्याचबरोबर नेहमीच करायला लावतील अशी छान भाजी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करतच असाल, पण माझ्या पद्धतीने एकदा करून पहा आणि तुम्हीही अशीच करता का नक्की पहा. मूग डाळ शेंगदाण्याचं कूट घालून अशी पालकची वेगळ्या पद्धतीने भाजी तर केलीच होती, त्याचबरोबर मस्त अशी न फुटणारी फक्त ताकाची कढी, अजिबात बेसन वगैरे मिक्स केलं नाही. तर कसं करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. त्याआधी आपण इथे पालकाच्या भाजीसाठी एक जुडी पालक स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून ना चिरून ठेवला आहे. असा मोठ्या मोठाच मी चिरून घेतलेला आहे. जास्तही बारीक चिरायची गरज नाही, पालक लगेच विरघळला जातो. पालकची भाजी आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्यासाठी इथे पाव वाटी मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती. त्यासाठी आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे, भरपूर असा लसूण घ्यायचा आहे सोलून, आणि या काय सगळ्या मिरच्या मी घालणार नाही, यातल्या 3 मिरच्या मी यामध्ये घालणार आहे. राहिलेले मी कढीसाठी मिरची ठेवली आहे. तर इथे बघा, या एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला पालकची भाजी करायची आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करतच असाल, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. हे असं साधं पण घरचं श्रावण महिन्यात ना असं ताट समोर आलं ना, मन अगदी तृप्त होतं. आणि आजचा तसाच बेत आहे, शेवटी तुम्हाला कळेलच. आणि हे घरचं जेवण मी तुमच्यासाठी शेअर केलं आहे. आणि आज दुपारच्या जेवणाचा बेत होता माझा. आता भाजीसाठी इथे कढई ठेवली, कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. चिरलेला कांदा आहे ना, तो सगळा यामध्ये घातला आणि परतवून घेतला. कांदा सुरुवातीला आपल्याला थोडासा परतवून झाल्यानंतर यामध्ये ना ठेचलेला लसूण घालायचा आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरची. जर तुम्हाला असं मिरची आणि लसूण वेगवेगळं घालायचं नसेल, तर तुम्ही एकदाच ह्याचा ना मिक्सरला फिरवून ठेचा करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात ठेचून घेऊ शकता. भाजीमध्ये मिरची मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे घालू शकता. तर इथे लसूण आणि मिरची आता आपल्याला कांद्यासोबत ना थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे, छान असं खरपूस होईपर्यंत. आणि ना मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. तसं तर पालकपासून आपण भरपूर असे वेगवेगळे पदार्थ करतो, पण ना पालकाची अशी सेम ना साध्या पद्धतीने भाजी एकदा करून बघा, इतकी चविष्ट लागते ना, पालक न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तुम्ही तुमच्या पद्धतीने करतच असाल, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. आता इथे बघा, लसूण मिरची कांदा व्यवस्थित खरपूस असा परतून झाल्यानंतर मग अशी तुम्हाला दाखवलेली मूग डाळ आहे ना यामध्ये घातली, आणि ती सुद्धा आपल्याला ह्याच्यासोबत परतवून घ्यायची आहे. आणि मूग डाळ परतवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये चिरून ठेवलेला सगळा पालक घालायचा आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पालक आपल्याला यामध्ये घातल्या ना पाणी सुटायला लागेल. पालकामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं. पालकाचं जे अंगचं पाणी आहे ते सुटू लागलं आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यावर ना झाकण ठेवून ही डाळ ही शिजेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची फक्त. मुगाची डाळ आहे आणि ती आपण भिजवून घेतली होती, त्याचबरोबर ती एका वाफेतच शिजते. आणि ही भाजी शिजायला सुद्धा वेळ लागत नाही, ती सुद्धा एका वाफेत शिजते. पण त्याला ना भरपूर प्रमाणात पाणी सुटतं, फक्त आपल्याला ते पाणी आटवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता, आपण मीठ अजून टाकलं नाही तरीसुद्धा पाणी किती सुटलं आहे त्याला. भाजीच्या सुटलेल्या ह्या अंगच्या पाण्यातच भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. 1 मिनिटभर तसंच ठेवून दिला आणि बघू शकता भाजी आपली एका वाफेतच ती शिजली, डाळ शिजली आहे. आणि शेवटी आपल्याला यामध्ये ना 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा आपल्याला यामध्ये मीठ टाकलेलं नाही तरीसुद्धा किती पाणी सुटलं आहे भाजीला, बघू शकता तुम्ही. आणि भाजी खूप कमी होते आणि त्याच अंदाजात आपल्याला इथे शेवटी मीठ घालायचं आहे. त्याचप्रमाणे इथे मी फक्त अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आणि 1 जुडी मी घेतली होती पालकाची, आणि एवढं मीठ बस होतंय, कारण की ही भाजी शिजून ना खूप कमी होते. आणि त्याच अंदाजात आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, ते पण शेवटी. आणि पालक तसेही खारटच असतं, त्यामुळे ना मीठ मात्र बेताने घाला, शेवटी घाला. भाजी शिजून झाल्यानंतर भाजीच्या अंदाजावरून मीठ मी घातलं. ही अशी भाजी ना तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी कडकडीत करून त्याच्यासोबत खाल्ली ना 1 नंबर लागते. सोबत तळलेली मिरची असेल ना तर 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. भाजी आपली तयार झाली आहे. तुम्ही जरा अशी रसरशीत ठेवणार असाल तर खूपच छान लागते. आणि जर तुम्हाला रस नको असेल, यामध्ये पूर्णपणे आटवून घ्यायचं असेल, तर भाजी तेल सुटेपर्यंत मंद आचेवर ना थोडीशी शिजवून घ्या अजून. म्हणजे कसं, ह्या भाजीमध्ये तुम्हाला अजिबात पाणी नको आहे, कोरडी हवी तर तुम्ही 1 मिनिटभर अजून भाजी शिजवून घेऊ शकता पाणी आटेपर्यंत. आम्हाला अशी आवडते म्हणून मी अशीच भाजी बाजूला काढून घेतलेली आहे. बघू शकता, मस्त भाजी आपली पालकाची तयार झाली आहे. तुम्ही ही अशीच भाजी करता का? तुमची कोणती वेगळी पद्धत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून, गावातून, शहरातून पाहत आहात
ते सुद्धा सांगा. आज दुपारच्या जेवणामध्ये फक्त पालकाची भाजी नाही तर इथं ताकाची कढीसुद्धा केली होती आणि कढी ना अजिबात बेसनचा वगैरे काहीच वापर न करता केली होती आणि तशीच आम्हा सर्वांना आवडते. त्याचबरोबर ही कढी कशी करायची, अजिबात बेसनही वापरायचं नाही आणि त्याला फुटूही द्यायचं नाही. तर मी तुम्हाला अजिबात न फुटणारी बेसन न वापरता कढी कशी करायची ती दाखवणार आहे. त्यासाठी इथे बघा कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलं. जिरेसुद्धा छान फुलल्यानंतर लगेचच इथे मी मिरची टाकली आहे. मिरची जर तुम्हाला ठेचून टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. मी बघा अशी मोडूनच टाकली आहे मिरची. इथे 2 मिरच्या मी मोडून टाकलेल्या आहेत. छान असे डाग पडेपर्यंत मिरची परतवून घेतली आणि लगेचच फ्रेश असा कढीपत्ता यामध्ये टाकला. कढी म्हटल्यावर कढीपत्ता तर हवाच. कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्ता छान तेलामध्ये परतवून घेतला आणि लगेचच इथे ठेचलेला भरपूर असा लसूण टाकला. लसूणही तेलामध्ये आपल्याला खरपूस होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. ही फक्त फोडणीची कढी आहे. याला ना आपल्याला कोणतंही वाटण, घाटण किंवा बेसनही मिक्स करायचं नाही. पण अशी कढी तुम्ही एकदा करून पहा. फक्त ताकाची कढी इतकी छान लागते ना की नेहमीच तुम्ही या पद्धतीने कढी कराल. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बेसन टाकायचं नाही तर ती कढी फुटू शकते, पण फुटू नये ह्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. तर काय करायचं, आपण त्या फोडणीमध्ये हळद टाकायची. हळदही छान फोडणीमध्ये परतवून घ्यायची म्हणजे कढीला रंग छान येतो. आणि फक्त काय ती एवढीच आपली फोडणी आहे. छान खमंग झाली की सगळं आपल्याला यामध्ये ताक ओतून घ्यायचं आहे. हे 1 लिटर ताक मी सगळं यामध्ये ओतलेलं आहे आणि आता चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे. 1 चमचा मीठ घातलं आणि छान असं हे 1 मिनिटभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे मंद आचेवर आणि आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि शेवटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कढी आपली तयार आहे. कढीला अजिबात उकळी काढायची नाही. जर तुम्ही उकळी काढला तर ही कढी फुटू शकते. शेवटी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला आहे. फक्त 1च मिनटं आपल्याला मंद आचेवर ठेवायची आहे. उकळी येते त्या क्षणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे फक्त कढी आपल्याला तापवून घ्यायची आहे, उकळी काढायची नाही. फोडणी झाल्यानंतर आपण ताक ओततो, ते ताक फक्त आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. उकळी आली की ती कढी फुटू शकते. फक्त काय ती खमंग अशी फोडणी बसली पाहिजे. मस्त अशी ताकाची कढी आपली तयार आहे. तर मंडळी आजचा साधा सुधा आणि घरचा बेत तुम्हाला मी दाखवला आहे दुपारच्या जेवणाचा. आणि अर्थातच आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात असं जेवण असेल तर जणू काय स्वर्ग सुखच. गरम गरम चपाती केली आणि मिरचीसुद्धा तळून घेतली आहे. लोणचं, गरम गरम इंद्रायणी तांदळाचा भात, भाजी, चपाती, कढी तयार आहे. बघताय का या जेवायला. धन्यवाद.